आजच्या रेसिपीमध्ये आपण बघणार आहोत घरच्या घरी अगदी परफेक्ट अशी हॉटेलसारखी चवदार आणि परफेक्ट असे छोले भटुरे कसे बनवायचे ते स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत। चला मग आपण रेसिपीला सुरू करूया। कमी साहित्याचा वापर करून योग्य टिप्स आणि योग्य ते ट्रिक्ससह बनवलेले छोले भटुरे नक्कीच तुमच्या कुटुंबांना किंवा तुमच्या परिवाराला किंवा तुमच्या मैत्रिणीला देखील खूप नक्कीच आवडतील। तर पाहू शकता आपण पहिल्यांदा भटुरे बनवण्यासाठी इथे मी 2 वाट्या गव्हाचं पीठ आणि 1 वाटी रवा घेतलेला आहे, पाहू शकता। आणि रवा त्याच्यामध्ये मी फक्त मीठ घालून थोडं थोडं पाणी टाकून असं मस्त गोळा बनवून घेणार आहे। ते मी पूर्ण व्हिडिओ स्किप न करता बनवलेला आहे, त्याच्यामुळे तुम्ही देखील व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ पहा। तरी ते पाहू शकता थोडंसं तेल टाकून हाताने असं मस्त सगळीकडे हे गरा आणि गव्हाचे पीठ सर्व एकत्र करून घ्यायचे आहे। मी जसं केलेलं आहे तसंच तुम्ही देखील करू शकता। आणि पाहू शकता थोडं थोडं पाणी घालून थोडासा घट्टसर असा मी गोळा बनवून घेणार आहे। ते देखील तुम्हाला दाखवणार आहे कसा बनवायचा ते। तरी ते पाहू शकता थोडं थोडं करून असं जास्त पाणी घातलं तर पातळ होतील आणि आपले भटुरे फुगले जाणार नाही, त्याच्यामुळे मी पाणी थोडं थोडं घालून पाहू शकता मस्त असा गोळा बनवून घेतलेला आहे। आणि तेल लावून गोळा बाजूला ठेवून देणार आहे आणि लगेच मी भटुऱ्यांची देखील तयारी करणार आहे। तर पाहू शकता मस्त असे आपलं छोले भटुरेचं पीठ मस्त मळून झालेलं आहे आणि थोडंसं जाडसरच घट्टच ठेवायचं आहे, म्हणजे आपले भटुरे असे मस्त फुगून टम्म फुगून वरती येतील। आणि पाहू शकता आपलं पीठ कसं मस्त असं झालेलं आहे। तर पीठ बाजूला ठेवून मी इथे रात्रभर पाण्यात भिजत ठेवलेले भटुरे घेतलेले आहे। तर पाहू शकता भटुरे मी थोडे शिजवून घेणार आहे 15 ते 20 मिनटं, म्हणजे भटुरे एवढे मस्त असे शिजतील आणि खायला देखील मस्त अशी चव येईल। आणि पाहू शकता मी इथे पाणी टाकून 15 मिनटं किंवा 20 मिनटं हे भटुरे असे मस्त शिजून देणार आहे। तर पाहू शकता थोडंसं मीठ देखील मी टाकलेलं आहे, तर तुम्ही ह्याच्यामध्ये थोडीशी हळद देखील टाकू शकता। तर मी इथे फक्त मीठच टाकलेलं आहे। तर पाहू शकता 15 मिनिट असंच मी हाय गॅसवर 15 मिनिट मी याला मस्त असं उकळून घेणार आहे। तर याच्यावर लगेच मी झाकण देखील ठेवून घेणार आहे, पाहू शकता झाकण देखील ठेवलेलं आहे। आणि 15 मिनिटानंतर पाहू शकता आपले भटुरे कसे मस्त असे शिजले गेलेले आहेत। आणि लगेच भटुरे शिजले की मी भाजीची देखील तयारी करणार आहे, वाटणाची, ते देखील तुमच्यासोबत शेअर करणार आहे। आणि पाहू शकता आपले छोले भटुरे छोले किती मस्त शिजलेले आहेत। तर पाहू शकता मी सारणासाठी एक कांदा घेतला आणि असा मोठ्या स्लाइसमध्ये कट केलेला आहे आणि एक टोमॅटो देखील असा कट करून दाखवणार आहे। पाहू शकता टोमॅटो देखील आपला कट करून झालेला आहे। आणि टोमॅटो कट केला की लगेच मी तवा गॅसवर ठेवलेला आहे आणि तवा गरम झाला की त्याच्यामध्ये कांदा टाकून कांदा मस्त असा ब्राऊन कलरवर परतवून घेणार आहे। हलवत हलवत कांदा ब्राऊन कलरपर्यंत परतून घेणार आहे तुम्ही। आणि याच्यामध्ये थोडंसं तेल देखील टाकणार आहे। तर पाहू शकता आपला कांदा मस्त असा ब्राऊन कलर येईपर्यंत परतून घेणार आहे। तोपर्यंत माझ्या रेसिपीज कोणाकोणाला आवडतात आणि माझ्या यूट्यूब चॅनलला कोण जर नवीन असेल तर त्यांनी माझ्या कुक बाय अश्विनी या यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा। आणि मी आपली लाडकी ताई म्हणजे अश्विनी ताई कुक बाय अश्विनी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत करते। आणि इथे पाहू शकता आपला कांदा कसला मस्त असा ब्राऊन कलरवर परतलेला आहे। आणि लगेच मी कांदा देखील काढून घेतला। कांदा काढला की लगेच टोमॅटोचा कच्चापणा जाईल इथपर्यंत टोमॅटो परतून घेतलेला आहे। आणि टोमॅटो मस्त असा कच्चापणा जाईपर्यंत परतवून घेणार आहे। आणि टोमॅटो परतले की मी लगेच सारण बारीक मिक्सरला करून घेणार आहे। तर पाहू शकता 2 मिनिटानंतर आपला टोमॅटो कसला मस्त असा फ्राय झालेला आहे। तर पाहू शकता मिश्रणासाठी मी इथे कांदा, टोमॅटो, कढीपत्ता, कोथिंबीर आणि थोडासा कढीपत्ता घेऊन
ह्याचं पाणी टाकून थोडंसं प्युरी बनवून घेणार आहे. तर पाहू शकता प्युरी कसली मस्त, प्युरीचा कलर कसला मस्त आलेला आहे. तर पाहू शकता लगेच मी भाजीला सुरुवात करणार आहे. तर इथे पाहू शकता मी कढई गॅसवर ठेवलेली आहे आणि कढई गॅसवर ठेवली की लगेच त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये तेल घातलेलं आहे. कारण आपले छोलेंची भाजी मस्त अशी झाली पाहिजे, त्याच्यामुळे मी भरपूर असं तेल घातलेलं आहे आणि त्याच्यामध्ये खडे मसाले देखील घातलेले आहेत. खडे मसालेमध्ये मी एक तमालपत्र, चक्रफूल आणि लवंग सर्व घातलेलं आहे. आणि लगेच जे आपण वाटण बनवलेलं होतं ना ते देखील मी याच्यामध्ये टाकून घेणार आहे. तर पाहू शकता मी सर्व वाटण याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि आपल्या मिक्सरच्या भांड्याला जे थोडंसं वाटण राहिलेलं आहे ना ते देखील मी पाणी टाकून याच्यामध्येच टाकून घेणार आहे. तर पाहू शकता आपल्या वाटणाला तेल कसं जबरदस्त असं दिसायला लागलेलं आहे. 5 मिनिटानंतर आपल्या वाटणाला कसलं तेल सुटायला लागलेलं आहे. आणि पाहू शकता मी याच्यामध्ये 1 चम्मच हळद घातलेली आहे आणि इथे मसाले, घरगुती मसाला, गरम मसाला आणि छोले मसाला आणि किचन किंग मसाला एवढेच मसाले घातलेले आहेत. आणि पाहू शकता मी सर्व मसाले टाकून घेतले की लगेच हलवून देखील घेणार आहे. आणि आपले मसाले असे मस्त फ्राय होऊ द्यायचे, म्हणजे त्याचा सर्व कच्चापणा आणि त्याची चव सगळी तेलांमध्ये उतरल इथपर्यंत सर्व मसाले परतवून घेणार आहे. तर पाहू शकता फायनली आपले मसाले कसले मस्त असे परतले गेलेले आहेत. आणि त्याच्यामध्ये थोडासा कढीपत्ता देखील घालणार आहे. आणि आपलं वाटणाला कलर पाहू शकता कसला जबरदस्त असा टेक्स्चर आलेला आहे. आणि 5 मिनिटानंतर पाहू शकता आपलं वाटण कसं मस्त असं शिजलेलं आहे. आणि जी मिक्सरच्या भांड्याला मिक्सरच्या भांड्याला जे वाटण राहिलेलं होतं ना ते देखील मी पाणी टाकून थोडंसं पाणी टाकून काढून घेतलं आणि तेच पाणी मी या वाटणामध्ये घातलेलं आहे. आणि नंतर हे वाटण 2 मिनटं असं परतवून घेतलेलं आहे. तर पाहू शकता 2 मिनटानंतर आपल्या वाटणाला कसला जबरदस्त असा टेक्स्चर आलेला आहे, पाहू शकता. आणि हे छोले भटुरे म्हणजे विशेषतः नाश्ता, लंच किंवा खास प्रसंगी, कोणाचा बड्डे किंवा काही सेलिब्रेशन असेल तर हे छोले भटुरे आवडीने केले जातात. घरगुती मसाल्यांचा सुगंध, कांदा, टोमॅटो ह्यांची समृद्ध चव आणि योग्य प्रमाणात वापरलेली हे मसाले यामुळे तर या छोल्यांना अत्यंत असं स्वादिष्ट चव लागते. आणि तर पाहू शकता लगेच मी इथे जे शिजवून घेतलेले जे छोले आहेत ते देखील मी इथे मस्त असे फ्राय करून घेणार आहे, म्हणजे सर्व मसाले या छोल्यांना लागतील आणि सर्व एकजीव होईल. आणि लगेच थोडीशी वरतून कोथिंबीर देखील टाकलेली आहे. आणि मी प्रत्येक भाजीला पाणी गरमच वापरते. शक्यतो तुम्ही देखील गरमच पाणी वापरा, म्हणजे आपल्या भाजीची चव तीच राहते. आणि जर गार पाणी टाकलं तर आपल्या भाजीची चव थोडीशी चेंज होते. तर पाहू शकता मी ही भाजी तिघांसाठी बनवलेली होती, म्हणून जरा थोडं पाणी जास्त 3 ते 3.5 ग्लास एवढं पाणी टाकलेलं आहे. आणि आपले भाजी शिजायला जास्त पाणी लागतं म्हणून अर्धा ग्लास मी पाणी जास्तच टाकलेलं आहे. आणि फायनली पाहू शकता आपल्या भाजीचं टेक्स्चर पाहू शकता कसलं जबरदस्त असं दिसतच आहे. आणि हे भटुरे म्हणजे आपले भटुरे म्हणजे बाहेरून कुरकुरीत, आतून मऊ आणि टम्म फुगलेले असल्यामुळे प्रत्येक घासाला वेगळीच मजा येते. आणि सगळ्यात शेवटी पाहू शकता मी सर्व भाज्यांना शेवटीच मीठ टाकत आहे. तर पाहू शकता मी मीठ देखील टाकून घेतलेलं आहे. मीठ टाकलं की लगेच असं भाजी हलवून घेणार आहे. तर पाहू शकता आपली भाजी 2 मिनटं मी 5 मिनटं भाजी अशी उकळून देणार आहे. तर पाहू शकता 5 मिनिटांनी आपल्या भाजीला कसला जबरदस्त असा कलर आलेला आहे. तर पाहू शकता कोणाकोणाला माझी रेसिपीच आवडली. आणि मस्त आपली भाजी शिजले की छोले शिजले की मी इथं भटुरे देखील करून दाखवणार आहे. तर पाहू शकता आपली कणिक देखील मस्त असं, पीठ देखील मस्त असं भिजलेलं आहे. आणि असं एक छोटासा गोळा तोडून मस्त हातावर असा गोळसून मस्त असा मऊ करायचा आहे आणि लगेच गोल बनवायचा आहे. आणि लगेच मी ते लाटून घेणार आहे. तर पाहू शकता थोडासा जाडसरच लाटायचा, म्हणजे आपले भटुरे जे आहेत ते एकदम टम्म असे फुगतील.
तेलात लाटायचा. मी तेलात लाटलेला आहे. तर पाहू शकता कसं मध्येच लाटायचं नाही, सर्व कडीने असं लाटून घ्यायचं, म्हणजे एकसारखं लाटलं गेलं की आपले भटुरे मस्त असे फुगले जातात. तर पाहू शकता आपली पुरी अशी मस्त अशी लाटून झालेली आहे. आणि इकडे मी कढई गॅसवर ठेवून त्याच्यामध्ये तेल गरम करत ठेवलेलं होतं. आणि तर पाहू शकता तेल मस्त असं गरम झालेलं आहे आणि आपले भटुरा देखील मस्त असा तळला जाणार आहे. तर पाहू शकता मी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ स्किप न करता दाखवलेला आहे. आणि नवीन शिकणाऱ्यांसाठी तर ही व्हिडिओ अत्यंत खूप म्हणजे खूप महत्त्वाचा असेल असं मला वाटतं. आणि कोणाला जर बनवायचे असेल तर ही रेसिपी अगदी साधी सोपी आहे. तर पाहू शकता दोन्ही साईडनी आपली पुरी कशी मस्त अशी टम्म फुगलेली आहे, म्हणजे आपला भटुरा असा मस्त फुगलेला आहे, वरून कुरकुरीत आणि आतून मऊ असा झालेला आहे. तर माझ्या रेसिपीज कोणाकोणाला आवडतात आणि कोण कोण माझ्या रेसिपीज पाहतं आणि माझ्या यूट्यूब चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा. माझे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचे बटन देखील प्रेस करा, म्हणजे सर्वात अगोदर माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. नंतर पाहू शकता इथे मी दुसरी देखील पुरी अशी मस्त लाटून घेतलेली आहे आणि तेलात टाकली की पाहू शकता कशी मस्त अशी फुगून वर आलेली आहे. दोन्ही साईडनी मी अशीच पुरी तळून घेणार आहे. तर पाहू शकता दोन्ही साईडनी आपली पुरी अशी मस्त तळलेली आहे. पुरी म्हणजेच भटुरा. तर पाहू शकता कसली फुगलेली आहे टम्म अशी. दोन्ही साईडनी मस्त पुरी फुगली आणि लगेच मी सर्व पुऱ्या अशाच बनवून घेणार आहे, ते देखील तुम्हाला दाखवणार आहे. तर पाहू शकता लगेच मी इथे काढून घेतलेले आहे आणि आपली पुरी एवढी जबरदस्त अशी चवीला तर एवढीच भारी लागते आहे ना. तर पाहू शकता आणि फायनली आपले छोले भटुरे कसे आहेत ते देखील तुम्ही पाहू शकता. पहा आणि कोणाकोणाला आवडतात ते देखील मला कमेंट करून नक्कीच सांगा. तर भेटूया अशाच पुढच्या नवनवीन रेसिपींसोबत. तर बाय बाय.